वंदे मातरम मित्रांनो, आज आपण आता आलेलो आहे रामकुंडावर आणि आज पावन अशा शिवरात्रीचा दिवस आहे आणि नाशिककर आणि खूप सारे पर्यटक इथं रामकुंडामध्ये आलेले त्या स्नानासाठी, जेणेकरून त्यांचं जे पाप आहे, जे वर्षभर ह्या नदीवर ते पाप करत असतात, ते पाप धुण्यासाठी आज हे इथं आलेले. त्यांना असं वाटतं की वर्षभर आपण या नदीला पाहिजे तसं ट्रीट करू, पाहिजे ते कृत्य करू या नदीवर आणि ही नदी एक आंघोळ, एक डुबकी मारल्यानंतर ही नदी आपल्याला माफ करून टाकेल. ह्या नदीमुळं आपलं पाप धुतलं जाईल. तर हे बघा, हे बंधू राजा आहे ना आपले, हे जे खाली हाडकन राख फेकलेली त्याच्यामधून पण जे कॉईन्स असतात, ठोकळे डॉलर्स असतात, ते शोधायचा प्रयत्न करताय. तर ह्या रामकुंडामध्ये आपण आपल्या मृत नातेवाईकांचे जे हाडकन राख फेकतो, पहिली गोष्ट त्याचा माझ्या वैयक्तिक ॲज ए सोमा कुराडे म्हणून तीव्र विरोध आहे. मी माझ्या नातेवाईकाचं इथून पुढं इथं हाडकं आणि राख फेकणार नाही अशी मी शपथ घेतलेली आहे. आणि मुख्यमंत्री साहेब, हे बघा, महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी आणि आमच्या रामकुंडात कसं प्लॅस्टिक तरंगतं आहे आणि इथं प्रत्येकाच्या हातात एक एक प्लॅस्टिकची पिशवी आहे. आता काय करणार आहे, त्याला काय इलाज नाही आहे, कारण आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे डोळे झाकून आहेत. त्यांना काय घेणं देणं नाही या नदी बिदीशी. हा एक हे रामकुंड आणि हा इथला तो काय, कोणता कलश मनीष सर, कोणता कलश आहे हा? निर्माल्य कलश आहे. निर्माल्य म्हणजे कचरा, घाण. जे निर्माल्य फक्त हीच नदी सहन करू शकते. हे निर्माल्य तुम्ही तुमच्या घरात नाही ठेवू शकत, तिथं ती घाण होऊन जाईल, कचरा होऊन जाईल. पण ही नदी सहन करेल, कारण ही मुकी बहिरी आहे. हिला काय बिचारीला काय व्हायचं आहे, फक्त तिला काय घेतलं नाही. त्यामुळं आपल्या अर्घ्या नालायक जे आहे ना येणार आणि इथं हा दुनियाभरचा मोकाट कचरा फेकत राहणार. आणि हे जे आपले बंधू आहे, हे जर नसते, हे देश साफ करणारे लोक आहे, हे जर नसते तर आत्तापर्यंत, सकाळपासून आत्तापर्यंत काय हाल झाले असते. जर हे साफ करणारे लोक म्हटले की नाही बाबा एवढ्या गर्दीत आपण काम नाही करणार, मग काय म्हणजे काय फरक पडला असता. सगळीच दुर्गती आहे. सगळीच गोदावरी आता सगळीकडे तुम्ही बघाल तर काय, याला आता महाशिवरात्र म्हणायचे का. तिकडे एक पिक्चरच्या गाण्यांवर, एकदम अश्लील गाण्यांवर तिथे ना दारू पिऊन नाच सुरू आहे. म्हणजे एक मोठ्या स्पीकर्सवर ते असे एक छाती आपली बडून बडून असे काय नाचतात ते. म्हणजे शंकराला प्रसन्न करण्यासाठी काय काय करावं लागतं लोकांना. याचं एक सोमरस पण प्राशन केलेलं आहे. सोमरस प्राशन करून आहे ना, एक आपल्याला महाशिवरात्रीचं एक विहंगम दृश्य या घाटावर बघायला मिळतं आहे. म्हणजे लोक इतक्या भक्तिभावाने इथे येतात आहे. पण हे पाणी तुम्ही जर का थोडं पुढे जाऊन बघाल तर म्हणजे त्या पाण्याचा, इथंच हे पाणी पिण्यालायक आहे का? इथं पाणी पिण्या काय उतरण्यालायक नाही आहे. थोडं पुढे जाल तर हे इथे तरी आता आपल्याला कळलं, लक्षात येत नाही खूप लोक असल्यामुळे. पुढे जाल तर त्या पाण्याचा अक्षरशः वास येतो आहे. म्हणजे एक नदीशी कोणाला काहीच घेणं नाही आहे. हे एक फार वाईट वाटतं इथे येऊन. म्हणजे बघवत नाही नदीची अवस्था आणि लोकांची मानसिकता म्हणजे ही बदलली पाहिजे. प्रत्येक वेळी सरकारला दोष देऊन म्हणजे आता तुम्ही इतके भाविक भक्त आलेले, पण कोणाला वाटतंय का नंतर बोबाटा चालू होईल. बोबाटा इथे एक आरती होते आणि त्या तिथे नाही. आता आरत्यांचं तर म्हणजे त्यांचा तो पोटा पाण्याचा व्यवसाय, आपण त्याच्या पाण्याचा व्यवसाय आरती. अहो, ते गोदा महिलेला खुश करण्यासाठी भक्तिभावाने गाणे म्हणतात ते, आणि पोटा पाण्याचं काय नाही. चांगलं आहे, तुम्ही एक आरती इथे ठेवू शकतात. तुमची आम्ही व्यवस्था करू शकतो इथे आरतीची. आरतीबद्दल आपण तुम्ही आरतीला पोटा पाण्याचा व्यवसाय कसं काय म्हणाले. हो, मग आता त्याच्यातनं 8 कोटी रुपये जर का सरकार त्यांना देत आहे तर नक्कीच त्याचा तो पोटा पाण्याचं ते गाणे वाजवायला. हो, आरतीसाठी 8 कोटी रुपये दिले सरकारने. महिन्याला 12 कोटी रुपये का 8 कोटी रुपये सँक्शन झाले त्याच्यासाठी. तर आपण कसं काय त्याला म्हणू शकतो की ते भक्तिभावाने आरती करताय असं. मित्रांनो, तर ही ती धार आहे जी थेट रामकुंडात जाते. त्यामुळं रामकुंडाला थोडंफार जे स्वच्छ पाणी मिळतो ना, आपण म्हणतो ना, तर ते ह्या धारेमुळं आहे. पण ती पण किती स्वच्छ आहे तुम्ही इथे येऊन बघू शकता. जोपर्यंत तुम्ही गोदावरीला जवळून समजणार नाही तोपर्यंत ती काय त्रास सोसते तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही.
कारण तुम्ही येता 2 मिनटाच्या डुबकीसाठी, पण बिचारी ही अविरत कितीतरी वर्षांपासून वाहते आणि ते राम तेरी गंगा मैली हो गई और पापियों के पाप धोते धोते, म्हणजे ही धूतच चालली आणि आपण तिच्यावर अन्याय अत्याचार करतच चाललेलो आहोत. आता आपण त्या विक्टोरिया पूल आहे ना त्याच्यापर्यंत जाऊ, तिथलं तुम्हाला गंगेची परिस्थिती लक्ष्मण कुंड म्हणतो. तर मित्रांनो, हे काय, हा आमचा नाशिकचा ऐतिहासिक विक्टोरिया पूल आहे आणि याच्या आता आम्ही पायथ्याशी आहे. वास कसा येतोय सर पाण्याचा? तर इथं आता आम्ही आलेलो आहे आणि हे इथं हे जे सिमेंटचे ब्लॉक बांधलेले मोठे मोठे, हे काहीतरी मेकॅनिकल गेट आता बांधताय. ऐतिहासिक इथले जे पण दगड धोंडे आहेत ते बुजवून मेकॅनिकल गेट बांधताय. काय माहिती का बरं बांधताय, याच्या मागे काही धरण बिरण काही नाही आहे. थेट नदी वाहून येते, पण हे कशासाठी बांधताय त्यांना माहिती. पाण्याचा अतिशय घाणेरडा वास येतोय आणि हेच पाणी थेट रामकुंडामध्ये आता जात आहे आणि इथून बघू शकता सगळा कसा कचरा बिचरा आहे. तर आता मला मनीष सर हे सांगा की आता तुम्ही इथं कशासाठी सकाळपासून जीव काढताय, काय कशासाठी आले हे सांगा. आता तुम्ही सर्व गोदावरीच्या वरतीचा वापर, हा मनीष सर कशासाठी आले तुम्ही सकाळपासून, काय जीव काढताय? आता आपण बघितलं गोदावरीची रामकुंड, लक्ष्मण कुंड, आता आपण सर्व बघितलं त्याचं विदारक दृश्य आणि प्रत्येकाचं आपलं महाशिवरात्र साजरी करण्याचं, प्रत्येकाचं आपल्या आपल्या परीने साजरी करण्याचं एक चित्र आपण रामकुंडावर बघितलं. पण हे सर्व करत असताना जे मूळ ज्या गोदेसाठी आपण हे सर्व करतोय त्याची अवस्था फारच बिकट झालेली आहे आणि इथले जे कॉन्क्रिटीकरण आहे, एक प्रदूषण आहे, अतिक्रमण आहे आणि झाडच नाही गोदेभोवती या गोदाकाठी. आणि यासाठी आपण एक प्रयत्न करतो. हे जर का असेल तरच कॉन्क्रिटीकरण कुठं दिसतंय तुम्हाला? हे काय, हे कॉन्क्रिटीकरण आहे ना सर, हे बघा, हे कॉन्क्रीटचे याच्या मूळ प्रवाहाच्या बाहेर आहे ना? नाही, हे का नदीमध्येच केलेले ना, हे सर्व कॉन्क्रीटचेच घाट आहेत. या कॉन्क्रीटच्या घाटांच्या खाली इवन त्या रामकुंडामध्ये कॉन्क्रीट टाकलेले, जिथे जे मूळ स्रोत आहे त्या कुंडातले तेच बुजून टाकलेले. 17 तीर्थ होते, 17च्या 17 तीर्थ ते बुजून टाकलेले. त्या कॉन्क्रीट जर का मुक्त झाली तर अविरल गोदाचा प्रवाह राहील, तिला धरणावर अवलंबून राहणार नाही गोदावरी. हे असं आमचं नाही तर हायकोर्टाचं, न्यायालयाचं, निरीचं, जलतज्ञांचं म्हणणं आहे. आमचं नका ऐकू, जलतज्ञांचं, निरीचं, न्यायालयाचं तरी ऐकायला पाहिजे, तरच आपली गोदा अविरल वाहणार आहे. असा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे मग ही जर का आता हे म्हणणं आम्ही 2, 5, 10 लोक प्रशासनाला सांगतोय, जे न्यायालयाचे आदेश आहेत ते प्रशासन काही पाळत नाही आहे. हे तुम्ही याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता मागे जसं रामकुंडामध्ये कॉन्क्रीट टाकलं तसं हे मेकॅनिकल गेट बांधून का बरं कॉन्क्रीट टाकलं जातं हे त्यांनाच माहिती आहे. असं कॉन्क्रीट आता 2-5 हजार कोटी रुपये येणार आहे, परत कॉन्क्रीट टाकायचं ठेकेदारांसाठी. तर हे कॉन्क्रिटीकरण, गोदेचं कॉन्क्रिटीकरण कुठेतरी थांबावं आणि जे रामकुंड, जे कुंडांमध्ये कॉन्क्रीट टाकले किंवा घाटांभोवती कॉन्क्रीट टाकले ते त्याला पर्याय आहेत. आपण बघितलं प्रयागराजमध्ये अजिबात तिथं कॉन्क्रिटीकरण केलेलं नाही आहे. ह्या कॉन्क्रिटीकरणाला अनेक पर्याय आहे. ते म्हणजे जे कॉन्क्रीट खाण्याच्या ऐवजी मातीमध्ये सुद्धा आपण पैसे खाऊ शकतो ना. तर कॉन्क्रीटकडे न जाता मग हे जर का सर्व ही जे आहे ना, हे जनतेने आता सगळ्यांना, शासनाला, प्रशासनाला सांगावं की कॉन्क्रीट खाऊ नका, आता तुम्ही कॉन्क्रीट बंद करा, गोदेच्या घाटाभोवती कॉन्क्रीट नको. आणि हे जे गटारीचं पाणी आहे गोदावरीत सोडलेलं आहे ना, तुम्ही बघत असाल तर तुमच्यावर अवमानाची नोटीस काढू आम्ही. गोदावरीला गटर म्हणायचं नाही, पण ते आता झालेलं तर आम्ही काय करू शकतो. तुम्ही येऊन बघा, तिथं वास घेऊन बघा, तिथे डुबकी मारून बघा, पाणी पिऊन बघा. तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, आंघोळ करू शकत नाही, वास घेऊ शकत नाही. पण त्यांना बिस्लरीचं हो तेच तर सगळ्यात वाईट आहे. ह्याच्यासाठीच गोदावरीचं जे गटारीकरण झालेलं आहे ते बंद करायला, कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, ते थांबवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. जे माननीय न्यायालयाचे आदेश आहेत, निरीच्या ज्या सूचना आहेत त्यांचं पालन प्रशासनाने करावं हे सांगण्यासाठी आता हजारो लोकांनी हे प्रशासनाला सांगितलं पाहिजे. ते कसं सांगितलं पाहिजे तर याची ही शपथ आपण घेतोय. तुम्ही बघू शकता, आम्ही याच्यात लिहिलेले कॉन्क्रीट प्रदूषण अतिक्रमण मुक्त वृक्ष संपन्न गोदा
या न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्याची मी मनीष अरुण बाविस्कर प्रशासनाला नम्र विनंती करत आहे आणि आम्ही शपथ घेते, शपथ गोदेची गोदावरीच्या लाटांमध्ये शिवछत्रपतींच्या स्वराज्याची संकल्पना दडलेली असताना मी मनीष अरुण बाविस्कर गोदे साक्ष शपथ घेतो की मी पाण्याचा जपून वापर करेल व जल प्रदूषण न करता माता गोदेच्या प्रदूषित लाटांचे दूषण मिटवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील। अशा प्रकारची आम्ही एक शपथ घेऊन प्रशासनाला विनंती करतोय, आता तरी गोदेचं ऐका, आता तरी आपल्या मातेला तिचं पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी, गोदावरीचं पुनर्जीवन करण्यासाठी ह्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा उपयोग करून घेऊ आपण, असं आमचं प्रशासनाला विनंती। याच्यासाठी हे जे शपथ अभियान आहे आम्ही हे लाखो लोकांपर्यंत पोहोचून गोदा मार्च 22 तारखेला विश्व जल दिवस आहे, त्या दिवशी गोदावरीवर जास्तीत जास्त लोकांनी ही शपथ घेऊन गोदावरीचं पुनर्जीवन करण्यासाठी प्रशासनाला विनंती करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कॉन्क्रीट प्रदूषण अतिक्रमण मुक्त वृक्षसंपन्न गोदा या न्यायालयीन आदेशांचे अंमलबजावणी करण्याची मी राठोड जालिंदर वाल्मिक प्रशासनाला नम्र विनंती करीत आहे। शपथ गोदेची गोदावरीच्या लाटांमध्ये शिवछत्रपतींच्या स्वराज्याची संकल्पना दडलेली असताना मी राठोड जालिंदर गोदे साक्ष शपथ घेतो की मी पाण्याचा जपून वापर करेन व जल प्रदूषण न करता माता गोदेच्या प्रदूषित लाटांचे दूषण मिटवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील। बोल गंगा माता माते की जय, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। कॉन्क्रीट प्रदूषण अतिक्रमण मुक्त वृक्षसंपन्न गोदा या न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्याची मी श्वेता सचिन निकम प्रशासनाला नम्र विनंती करीत आहे। शपथ गोदेची गोदावरीच्या लाटांमध्ये शिवछत्रपतींच्या स्वराज्याची संकल्पना दडलेली असताना मी श्वेता सचिन निकम गोदे शास्त्र शपथ घेते की मी पाण्याचा जपून वापर करेल व जल प्रदूषण न करता माता गोदेच्या प्रदूषित लाटांचे दूषण मिटविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील। बोल गंगा गोदा माते की जय, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय। थांबा, फक्त ह्या कागदावरची शपथ खाऊन तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलं असं करू नका। तुम्ही युथ आहात, तुम्ही माझ्या देशाचं भविष्य आहात, तुमच्यामुळं माझा देश उद्या प्रगती करणार आहे। तर तुम्ही खरोखर मनापासून शपथ घ्या की ॲटलिस्ट ऑन युअर लेवल तुम्ही ह्या गोदावरीला प्रदूषित करणार नाही। तुमच्या सख्या नातेवाईकांचे हाडकं, राख, प्लॅस्टिकच्या पिशव्या, गणपती देवीचं ते काय ते घटबीट तिच्यामध्ये टाकणार नाही, तिला प्रदूषित करणार नाही। एवढं तर तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलवर करा। ही फक्त कागदावरची शपथ नसून ही प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ती वापर करा, कारण ही नदी तुमची नाही आहे, ही नदी कोणाची आहे? ही नदी तुमच्या पुढच्या पिढीची आहे। तर आपल्याला आपल्या पूर्वजांनी जर ह्या पद्धतीने तिने आपल्याला दिलंय त्यांनी, तर आपलं कर्तव्य आहे आपल्या पुढच्या पिढीला आपण ती त्याच मूळ स्वरूपात द्यायला पाहिजे, बरोबर? तर ही शपथ तुम्ही मनापासून दाखल केली जगा पण अशी माझी अपेक्षा आहे, कारण तुम्ही माझ्या देशाचं भविष्य आहात। ओके, धन्यवाद, थँक्यू। जय श्रीराम, जय गौ माता। कॉन्क्रीट प्रदूषण अतिक्रमण मुक्त वृक्षारोपण या गोदा, एक मिनिट मी वाचून घेऊ का पहिले? म्हणजे मला तुम्ही वाचून। श्रीराम, जय गौ माता। कॉन्क्रीट प्रदूषण अतिक्रमण वृक्ष संपन्न गोदा या न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्याची मी सागर रणजेश्वर वाघ प्रशासनाला नम्र विनंती करीत आहे। शपथ गोदेची गोदावरीच्या लाटांमध्ये शिवछत्रपतींच्या स्वराज्याची संकल्पना दडलेली असताना मी सागर रणजेश्वर वाघ गोदे साक्ष शपथ घेतो की मी पाण्याचा जपून वापर करेन व जलप्रदूषण न करता माता गोदेच्या प्रदूषित लाटांचे दूषण मिटवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, तसेच गोमातेच्या रक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहील। जय श्रीराम, जय गौ माता, हर हर महादेव। धन्यवाद। माऊली, आता हा जो व्हिडिओ आहे ना,
हा तुम्ही तुमच्या फेसबुकला किंवा ग्रुपवर टाका, चालेल. जेणेकरून तुमचा व्हिडिओ बघून आहे ना अजून 4 लोक आहे ना ते त्यांनी प्रभावित होईल आणि ते करूनच आहे ना आपण हळूहळू लोकांपर्यंत पोहोचू. नक्कीच नक्कीच. एक फोटो काढून तुम्ही ग्रुपवर टाका. 22 तारखेला आहे ना विश्व जल दिवस आहे, त्या दिवशी आपण इथं एक अभियान करतोय. एक मिनिट थोडंसं. धन्यवाद. तुम्ही कुठं राहता? मी राहायला चितेगाव फाटा. तपोवनमध्ये आमची गोशाळा आहे. बरं. काय नाव आहे? श्री राजलक्ष्मी गोशाळा राजलक्ष्मी. मी आहे ना त्या ग्रुपला. आहे का राजलक्ष्मीच्या गोष्ट? हे मनीष. मी आता आपलं अनुदान मिळालं संदीप सोनवण्याची तुमच्या बाजूलाच होती. मित्रांनो, आज शिवरात्री निमित्त रामकुंडावर आणि गंगातीरी म्हणजे गोदावरी तीरी पूर्ण जत्रेचं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात इथं पब्लिक आलेली आहे. तिथून फक्त 500 मीटर काय 200-300 मीटर आम्ही पुढे आलेलो असेल. का बरं नाक का बरं लागते असं? खूप वास येतोय. कसला वास येतोय? इथं सगळं टॉयलेटचा वास येऊ राहिलाय. म्हणजे खूपच की उभं राहिला. काही वाटतं काय तू गोदावरी उभी आहे कसं काय टॉयलेटचा वास येतोय? नाही इथं खूप टॉयलेटचा वास येतोय. खूप घाणेरडा आहे इथं सगळीकडे. तर मित्रांनो, फक्त 500 मीटर दूर आहे आम्ही. 500 पण नाही, 200-300 मीटर. आणि हे बघा, हे सगळं इथं मुटलेलं हागलेलं आहे आणि हे थेट तेव्हा ते बच्चू बघा ते शी करतोय आणि हे थेट नदीमध्ये जाते. आणि इथं या नदीची परिस्थिती काय आहे तुम्ही बघू शकता. हे बघा, ही घाण बघा, हे बघा, ही घाण बघा. तर आमचा प्रयत्न एवढाच आहे की सामान्य नागरिकांनी पण जरा जबाबदारीने वागावं आणि ह्या गोदावरीला वाचवावं. आपण प्रत्येक वेळेस उठून सरकारला प्रशासनाला दोष देत राहतो. तर ते प्रत्येक वेळेस प्रशासन जबाबदार आहे असं नाही आहे. ह्या गोदावरीला वाचवायचं काम आपलं आहे. ही गोदावरी आपली आहे आणि ही गोदावरी आपलीच नाही तर आपल्या पुढच्या पिढीची आहे, हे जाणून घ्या. एवढं नीचपणा करू नका. तुमच्या घरामध्ये तुम्ही अशा प्रकारे मुतत नाही, हागत नाही. तर ह्या गोदावरीला तुम्ही समजतात तरी काय? तिने पाप धुवायचे तुमचे, म्हणजे किती धुवायचे, किती लिमिट आहे त्याची, किती काय केलं पाहिजे असतं त्या गोदावरीने अजून. तर बेशर्मा हो, थोडंसं सुधरा आणि वाचवा हिला. ही तुमची नाही आहे, ही तुमच्या पुढच्या पिढीची आहे, लक्षात घ्या. आणि कदाचित तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, हा बोभाटा जो चालू आहे शिवरात्रीच्या नावाखाली. आणि एकीकडे तीच गोदावरी, म्हणजे ती जर एक स्त्री असती किंवा एक जिवंत देह असती तर तिने कसल्या शिव्या दिल्या असत्या या मानव जातीला, त्याचा काही मोल नाही. बघा, माऊली आत्ताच मुतून आलेले. तर बघा, सुधरा, नाही तर तुमच्या पुढच्या पिढी आहे ना तुम्हाला इतके शिव्या श्राप देतील हरामखोराओ की तुम्ही आमच्यासाठी, आमची गोदावरी, आमची गंगा, आम्हाला जे पण आमच्या पूर्वजांनी दिलं ते तुम्हाला सांभाळता नाही आलं.